छत्रपती संभाजी महाराज आमचं सुद्धा आदर्श आहेत. त्यांच्या पराक्रमाचा, बलिदानाचा आम्हाला सुद्धा अभिमान आहे. आम्हीही तुमच्याच एवढं आनंदित झालो जेव्हा छत्रपती संभाजी महाराजांच्या पराक्रमावर छावा चित्रपट प्रदर्शित झाला. मात्र संपूर्ण चित्रपट सृष्टीला, चित्रपट निर्मात्यांना आणि संपूर्ण भारतातील इतिहासकारांना माझा प्रश्न आहे की आमचा इतिहास हेतू पुरस्पर का गाळला जातो? छत्रपती संभाजी महाराजांचा लहानपणापासूनचा घट्ट मित्र पुढे जाऊन त्यांचा अंगरक्षक झाला. त्याचा पराक्रम पाहून महाराजांनी भर दरबारात त्याचा सन्मान घडवून आणला होता. जेव्हा गणोजी शिर्केच्या विश्वासघातामुळे संगमेश्वर येथे छत्रपती संभाजी महाराजांना पकडण्यात आलं आणि त्यानंतर त्यांना बहादूरगडावर कैद करण्यात आलं, तेव्हा महाराजांसाठी एकटाच निर्भीडपणे बहादूरगडावरील औरंगजेबाच्या छावणीत घुसणारा आणि महाराजांबाबत अपशब्द काढला म्हणून औरंगजेबाच्या 2 सैन्यांना ठार करणारा, औरंगजेबाला हादरवून टाकणारा आणि ज्याचं रक्त छत्रपती संभाजी महाराजांच्या पायथ्याशी सांडलं अशा रायप्पा महाराला या चित्रपटात किती दाखविलं? निर्मात्यांकडे संधी होती ते दाखवू शकले असते की छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजी महाराज 18 पगड जातीसाठी झटणारे राजे होते आणि त्या संपूर्ण 18 पगड जाती सुद्धा त्यांच्यावर तेवढंच प्रेम करत होते. आणि हे जर निर्मात्यांना दाखवायचं असतं तर त्यांनी वडूचा गोविंद महार सुद्धा चित्रपटात दाखविला असता. मात्र यांनी हेतू पुरस्पर हा इतिहास का गाडला? या प्रश्नाचं उत्तर तुम्हाला माहित असेल तर नक्कीच कमेंटमध्ये सांगा. आणि तुम्हाला सुद्धा हा प्रश्न पडला असेल तर हा व्हिडिओ होईल तेवढ्या मोठ्या प्रमाणात शेअर करा.